टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत दापोड़ा में स्वराज्य फाउंडेशन दापोड़े भिवंडी की तरफ से माननीय श्री कृष्णा रामचंद्र पाटिल अध्यक्ष स्वराज्य फाउंडेशन दापोड़े के तरफ से कैलाशवासी देवेंद्र भालेकर व कैलाशवासी सचिन भालेकर का पुण्य स्मार्थ दिन के अवसर पर रक्तदान शिविर व साहित्य व खाऊ वाटप का कार्यक्रम रखा गया था, जो आप हमारे चैनल के माध्यम से देख सकते हैं। इस अवसर पर आप देख सकते हैं कि बहुत सारे नेतागण वहाँ पे आए हुए थे, जिनके हाथों से बच्चों को फूल अर्पण कर श्रद्धांजलि दिया गया। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। और हम आपको बता दें कि 14 साल पहले भिवंडी फूले नगर पाइपलाइन के पास इन बच्चों का जो है टैंकर से एक्सीडेंट हो गया था और इनकी दर्दनाक हादसा की वजह से मृत्यु हो चुका था। तो हम आपको बता दें कि कृष्णा रामचंद्र पाटिल साहब जो हैं इन बच्चों के मामा हैं। वो हर साल ये प्रोग्राम रखते हैं, कहीं भिवंडी में आदिवासी पाड़ा पे जाते हैं तो कहीं शाहपुर जाते हैं, मतलब थाने ज़िले में बहुत सारे जगहों पर जाकर के ये 14 साल से लगातार इन बच्चों के नाम पर समाज सेवा का कार्य कर रहे हैं। तो चलिए हम दिखाते हैं यहाँ का भी कुछ दृश्य और आपको पूर्ण जानकारी हम सुनवाते हैं मान्यवरों से। स्वराज्य उपस्थित असलेल्या आपल्या सन्माननीय डॉक्टर व त्यांची पूर्ण टीम, त्यांचे सहकारी यांच्या या फाउंडेशनच्या मार्फत हार्दिक स्वागत करीत आहोत। आणि आता हे जे कार्यक्रमाचं त्यांनी चार्ज हाती घेतलेला आहे, आपण कम्युनिकेशन झालेलं आहे। या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। सन्माननीय कविता संतोष पाटील, महिला मंडळ अध्यक्ष सन्माननीय कामिनी विद्यार्थी तसेच शिक्षक कार्यक्रम आहे। त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाने अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिलेली आहे आणि रक्तदान शिबिर मुख्य कार्यक्रमाचा भाग त्या कार्यक्रमात सुरुवात देखील झालेली आहे। स्वराज्य फाउंडेशन यांच्या आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वराज्य फाउंडेशन या संस्थेचे मार्गदर्शक व सर्वत्र आजच्या कार्यक्रमाचं स्वराज्य फाउंडेशन आयोजित कैलाशवासी देवेंद्र भालेराव आणि सचिन भालेराव यांच्या स्मरणार्थ आमच्या गावचे यांच्या कार्यक्रमात यांचे आपले भाचे कृष्णा पाटील यांचे भाचे यांच्या स्मरणार्थ त्यांनी कार्यक्रमाचा जो आयोजित केलेला आहे, त्यासाठी कृष्णा पाटील आणि त्यांचे परिवाराचे आपल्या गावाकडून आपल्या शाळेकडून त्यांना धन्यवाद देतो। तसेच फाउंडेशन स्वराज्य फाउंडेशन यांचं पण धन्यवाद देतो। असे कार्यक्रम ते दरवर्षी करतात। असे आम्ही आता 1-2 त्यांच्या कार्यक्रमाला पण गेलो होतो
ते आदिवासी भागामध्ये त्यांचा कार्यक्रम असतो. आज आपल्या शाळेमध्ये रक्तदानाचं शिबिर तसेच शालेय वस्तू वाटप आणि भाऊ वाटप अशा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. सर्व रक्तदान शिबिर म्हणजे आपल्या आता जीवनाशी निगडीत आहे. या आपल्याला कोणाला पण कोणावर काय प्रसंग येईल काही सांगू शकत नाही. त्यासाठी रक्तदान करायचे असते आणि ते जीवन त्यांना द्यायचे असते. ज्यांना ज्यांना आवश्यकता आहे त्यांना ते रक्तदान करायचे असते. आम्ही पण आमच्या रोटरीच्या आमचे रोटरीचे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये रक्तदानाचा शिबिर असतो दरवर्षीप्रमाणे आणि इतर पण कार्यक्रम असतात. तसंच ते फाउंडेशन जे आहे स्वराज्य फाउंडेशन, मी कृष्णा पाटीलला धन्यवाद देईन की त्यांनी आपल्या वाचनासाठी हा जो कार्यक्रम करतात ते त्यांचे खूप खूप आभारी आहे. कारण काहीतरी 330 मिलीग्रॅमचं रक्त घेणार आहे. ते आता काय आपल्या 3-4 तासात आपली लेवल होतं आपल्या शरीरामध्ये थोडासा थकवा येते. ते टायमापुरते असते. परंतु जे आपण आता रक्त केल्यानंतर थोडासा आराम करून 2-3 घंटे आराम करायचा आणि काय खायचं ते खायचे आणि मग आपली शरीराचं जे आपलं रक्त जे आपण दिलेलं आहे ते आपल्या लगेच तयार होतो. आपला विनंती आहे की आपण वस्त्रावर त्यांना बोलवायचं आहे. स्वागत चालू आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचा. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप आणि आरोग्य शिबिर आणि ब्लड डोनेशनचा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. खरं तर स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून मी अनेक वेळा पाहत असतो की प्रत्येक खेडेगावामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शालेय गरजू वस्तू किंवा आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जात असतं. खरं तर एखादी संस्था उभी करणे आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक कार्य सांस्कृतिक कार्य करून गेले हे खूप कठीण असते आणि महत्त्वाचे असते. मी कृष्णदादा खरोखर तुमच्या पूर्ण टीमचे तुमच्या पूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन करतोय, आभार मानतोय की आपण आपल्या पंचक्रोशीमध्ये अनेक ठिकाणी, कारण मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक वेळा बघितलेलं आहे की आपण आपल्या या स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू ज्या असतील किंवा आपल्या या विभागामध्ये आरोग्य शिबिर असतील अनेक कार्यक्रम आपण या स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत असतो. आणि आज आपण या दापोडे गावामध्ये माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गरजू वस्तूंचा कार्यक्रम आणि ब्लड डोनेशनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चौधरी काका, तर एखादी संस्था उभी करणे आणि ती कार्यरतपणाने चालू ठेवणे ही खूप तारेवरची कसरत असते. कारण अनेक संस्था उभ्या केल्या जातात, परंतु त्या संस्था पुढे भविष्यात किती वर्ष चालतील याचा काय आपण अंदाज लावू शकत नाही. परंतु कृष्णदादा आपण आपल्या माध्यमातून आपल्या पूर्ण टीमने गेली 14 वर्ष झाली असतील माझ्या अंदाजाने. 14 वर्षापासून आपण या संस्थेच्या माध्यमातून अनेक विविध धार्मिक कार्य असतील किंवा विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम असतील किंवा आपल्या या भागातील आरोग्य शिबिर असतील असे अनेक कार्यक्रम राबवण्याचं काम केलेलं आहे. खरं तर संस्था उभी केल्यानंतर आपण या संस्थेच्या माध्यमातून आपल्या या पंचक्रोशीमध्ये आपण आपल्या लोकांपर्यंत किती पोहोचू शकतो, लोकांना किती मदत करू शकतो किंवा आपल्या जे गरजू विद्यार्थी असतात त्याला किती मदत करू शकतो हे जर जिवंत उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर स्वराज्य संस्था फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला 14 वर्षाचा जर अनुभव जर बघायला गेला तर खरोखर अतिशय चांगलं काम आपण केलेलं आहात. या महिला मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी, पत्रकार बंधू, शिक्षक आणि पालक, आज हा कार्यक्रम जो आहे आणि सचिव यांचा स्मरणार्थ ठेवलेला आहे. या संस्थेच्या मार्फत गेली 13 वर्ष आम्ही ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांना मदत, शहापूरमध्ये आपण
आपण 2 वेळा केलेले, मुरबाडमध्ये केलेले, कोरोनाच्या काळामध्ये वैशिष्ट्यमध्ये केलेलं, अनेक ठिकाणी आपण हा कार्यक्रम राबवलेला आहे. आपण ज्या वेळेला असा कार्यक्रम राबवतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये एकच हे असते की जे आपले 2 भाचे आपल्यातून निघून गेलेले अचानक त्यांना आपल्या याच्यातून चांगली जागा मिळाली वगैरे यासाठी आपण हे करतो. त्याचप्रमाणे गरीब विद्यार्थ्यांना मदत व्हावी आणि त्या अक्षरात आपण एक कार्यक्रम करतो. बहुतेक कार्यक्रम आपण आदिवासी केले कारण असेल की गरज खरी म्हणजे त्यांना असतात खरी आदिवासी विद्यार्थ्यांना आपण ब्लड कॅम्प घेतले. भिवंडीला पण आम्ही एक कार्यक्रम केला, अनाथ आश्रम त्याच्यामध्ये पण कार्यक्रम केला. तिथे आम्ही तिथे चाबी वगैरे वाटप केले. म्हणजे ह्या फाउंडेशनच्या वतीनं चांगले कार्यक्रम राबवले जातात. या वर्षी आपण आपल्या गावामध्ये आपल्या गावाच्या विद्यार्थ्यांना, आपल्या गावातल्या नागरिकांना, आपल्या गावातली अशी एक संस्था आहे आणि संस्थेच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. ही माहिती असावी आणि भविष्यात आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम व्हावे याच्याकरता आपला प्रयत्न आहे. आज आपण ब्लड कॅम्प वगैरे ठेवलेला आहे आणि त्याच्या मार्फत रक्तदान आपण करणार. रक्तदान म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला जीवदान देण्यासारखं आहे. त्याच्याकरता रक्तदान प्रत्येकाने केलं पाहिजे आणि येत्या काळामध्ये आपल्या संस्थेच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातील. त्या उपक्रमामध्ये गावातील नागरिकांनी सहभाग घ्यावा असे गावातील नागरिकांना विनंती करतो. इथे आज असलेले संपूर्ण डॉक्टरची टीम आणि सगळे कार्यकर्ते, संस्थेचे पदाधिकारी यांनी धन्यवाद देतो आणि एका काळामध्ये सर्व मिळून असे पुढे जाऊया आणि संस्था पुढे जाईल अशा अपेक्षा करून कार्यक्रम त्या ठिकाणी फाउंडेशन वतीने हा जो कार्यक्रम या ठिकाणी मान्यवरांच्या शो असे करत आहोत. उपसभापती सन्माननीय कुंदन पद्धतीचे माझे सदस्य, या पद्धतीचे माझे पदवीला लागत असलेल्या महादेव गावदेवी मैदानामध्ये धावत आणि वाटप आणि अध्यक्ष कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित तसेच या वाटप